लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, कारण लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणून लाडकी बहीणचा देखील महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले। पैसे इथं आपण क्लिक करणार आणि सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकले आहे, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात केली आहे। आज वार शनिवार 23 मे रोजी जेवढ्या पण काही शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळालेत परंतु एप्रिल महिन्याचे 1500 रुपये अजून आलेले नाहीत, त्यांना पैशांचे वितरण करण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून आता डीबीटीचं बटन दाबण्यात आलंय। गेल्या 8 दिवसांपासून काही लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे जमा झाले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे जमा झाले आहेत। ज्यांना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आज शनिवारी 23 मे रोजी शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी आता परत एकदा सुरू केल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिली आहे। लाडक्या बहिणी वाट पाहून कंटाळल्या होत्या, अखेर सरकारच्या माध्यमातून त्यांना सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी मिळाल्याचं आता पाहायला मिळतंय। महिलांना खटाखट 2 मेसेज या ठिकाणी येऊ लागलेत। पहिला मेसेज मार्च महिन्याचा, दुसरा मेसेज एप्रिल महिन्याचा, असं 2 महिन्यांचा एकत्रित 3000 रुपये या ठिकाणी काहींना, तर काहींना या ठिकाणी एप्रिल महिन्याचे 1500 रुपये, तर काहींना मार्च महिन्याचे 1500 रुपये वेगवेगळे या ठिकाणी हप्ते आता जमा होऊ लागलेत। आता तुम्ही म्हणाल की गेल्या 8 दिवसापासून पैशांचे वितरण चालू आहे का, आम्हाला कसे काय या ठिकाणी पैसे अजून आले नाहीत? तर बघा, लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून तिकडून पैसे या ठिकाणी सोडलेले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे दररोज 2 ते 3 जिल्ह्यांमध्येच आता पैसे या ठिकाणी गेल्या 8 दिवसांपासून जात होते। त्यामुळे महिलांना दररोज पैशांची या ठिकाणी वाट आता बघावी लागत होती। अखेर सरकारच्या माध्यमातून आज शनिवारी 23 मे रोजी शिल्लक राहिलेल्या जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना या 16 जिल्ह्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आजपासून जमा करायला सुरुवात केल्या। काहींना मार्च महिन्याचे पैसे या ठिकाणी मागच्या 8 दिवसापासून मिळाले आहेत, त्यांना एप्रिल महिन्याचे जे काय 1500 रुपये राहिले होते तर ते 1500 रुपये या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी मिळायला सुरुवात झाल्या। काहींना 2 महिन्यांचे पैसे अजून पण या ठिकाणी आलेले नाहीत, त्यांना 3000 रुपये मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी तुम्ही आज आनंदाने नाचणार आहात, कारण सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपासाठी आज शनिवार या ठिकाणी निवडण्यात आला आहे। शनिवार निमित्त आता ऑर्डर देण्यात आल्या। उद्या रविवार असल्याने सर्व बँका आता बंद असणार आहेत आणि सोमवार ते पुढच्या शनिवारपर्यंत म्हणजेच परवा दिवशीपासून बँकांचा संप असणार आहे। तुमच्या सुद्धा कानावर बातमी नक्कीच आली असणार आहे। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती करण्याची ऑर्डर स्वतः तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि आता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिले आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी महिन्याला 1500 रुपये घेणाऱ्यापैकी तुम्ही महिला असाल, तुम्ही KYC प्रक्रिया करून ठेवली असेल तर तुम्ही आज बिंदास्त राहायचं आहे। कोणाला सुद्धा या ठिकाणी बाहेर काढण्यात येणार नाही। सरसकट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यांमध्ये सर्वांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती पडल्याचं तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सकाळी 7 वाजता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन तिकडून दाबण्यात आलंय आणि महिलांच्या खात्यावरती पैसे जोरदार जमा व्हायला सुरुवात झाली। आज शनिवारी 23 मे रोजी जवळपास 42 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे या ठिकाणी पैसे मिळाले नव्हते। काहींना मार्च महिन्याचे पैसे मिळाले होते, त्या ठिकाणी काहींना एप्रिल महिन्याच्या पैशांचं वितरण बाकी राहिलं होतं। या बाकी राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण या ठिकाणी परत एकदा जमा करण्याची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तशा प्रकारे आताच 5 मिनिटापूर्वी अनेक महिलांना खटाखट मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात झाली। महिलांनी तशा प्रकारे आम्हाला फोन करून सुद्धा सांगितलंय, आम्हाला मार्चचे पण 1500 रुपये मिळाले आणि एप्रिलचे पण 1500 रुपये मिळाले, तुम्हाला पण नक्कीच या ठिकाणी आता मिळाले असतील। तर बघा, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता यादी काय आल्या वाचून दाखवतो बघा।
अखेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी आता मिळाल्याचं पाहायला मिळाले. सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण सुरू झाले. मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होऊ लागलेत या ठिकाणी आता आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायचं आहे. पुढच्या 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळून जाईल. आता तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्वांना पैसे खात्यावरती येतील का? लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्वांना पैशांचं वाटप या ठिकाणी आज खरोखर होऊ लागलंय. परंतु सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याच्या ज्या हप्त्यांचं वितरण या ठिकाणी आजपासून करायला सुरुवात केल्या, तर यासाठी सरसकट हा शब्द काढून टाकलाय आणि पात्र बहिणी असा एक शब्द या ठिकाणी सरकारने काढलाय. म्हणजे आता पात्र बहिणी म्हणजे कोणत्या बहिणी आणि अपात्र बहिणी म्हणजे कोणत्या बहिणी? कारण सरकारच्या माध्यमातून 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या. एक पात्र बहिणींची यादी, त्यांना आज शनिवारी 23 मे रोजी 42 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलेत. त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये काहींना आलेत, त्यांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये थोड्याच वेळामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत. दुसरी यादी लावल्या ती अपात्र यादी, ज्यामध्ये 8 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी या अशा आहेत ज्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे, हप्ते घेतले आहेत. त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायमचं बाहेर काढण्यात आलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज या ठिकाणी पात्र होताय का? महत्त्वाच्या या 16 जिल्ह्यामध्ये राहताय का? तुमचा अर्ज अपात्र यादीत करण्यात आलाय का? याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे मोबाईल हातात धरून फक्त 2 मिनिटे बघत राहायचं आहे. आज शनिवारी 23 मे रोजी कोणत्याही लाडक्या बहिणीला अजिबात शिल्लक ठेवता कामा नये. कारण उद्या बँका बंद असणार आहेत, रविवार आहे उद्या, आणि परवा दिवशी सोमवार ते पुढच्या शनिवारी 1 आठवडापर्यंत बँकांचा संप असणार आहे. ही बातमी तुमच्या सुद्धा कानावर नक्की आलेली असणार आहे. त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वाटप केल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारची कडक ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता समोर आल्या. आणि त्यामुळेच पैशांचं वितरण बँकांनी सुद्धा महिलांच्या खात्यावरती खटाखट करायला सुरुवात केली. पुढच्या अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आता पाहायला मिळणार आहे. आपल्या मोबाईलवरती या ठिकाणी तुम्ही इथून पुढे फक्त 1 तासांसाठी आता लक्ष देऊन बसायचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन तिकडून दाबण्यात आलंय. ज्यावेळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबण्यात येत असतं त्यावेळी हमखास या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होत असतं. सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी दिल्या. कारण बघा, गेल्या 8 दिवसापासून मार्च एप्रिलचे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत होतं, परंतु काही बँकांचा तांत्रिक अडचणीमुळे महिलांच्या खात्यावरती सरसकट हे पैसे या ठिकाणी गेले नव्हते. काही बहिणी शिल्लक राहिल्या होत्या. जशा प्रकारे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचं पैशांचं वितरण झालंय, तसेच काही बहिणींना मार्च महिन्याचं पैशांचं वितरण झालंय. तशा प्रकारे आज शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पण सांगितलंय, पात्र बहिणी आणि अपात्र बहिणी अशा प्रकारच्या 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आले. मग आता पात्र बहिणी म्हणजे नेमकं कोणत्या बहिणी आणि अपात्र बहिणी या ठिकाणी कोणत्या आहेत? कोणत्या बहिणीची यादी या ठिकाणी बँकांना देऊन टाकल्या? बघा, सर्वात पहिल्यांदा आज पैसे येतील ते म्हणजे आता लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवायचं आहे कोणाला पैसे येतील. तुम्ही जर शेतकऱ्यांच्या आता कुटुंबातील बहिणी असाल, म्हणजे तुमच्या घरात या ठिकाणी आता या 1 एकर जरी शेती असेल तर बघा सरकारने कोणाला पैशांचं वितरण आज शनिवारी 23 मे रोजी होणार असं सांगितलंय. ज्या शेतकऱ्यांच्या बहिणी आहेत, शेतकऱ्यांच्या बायका आहेत, त्यांना पैशांचं वितरण होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या सुद्धा कानावर नक्कीच बातमी असणार की तुमच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येतात, PM किसान योजनेचे 2000 रुपये येतात. तर त्या बहिणी या ठिकाणी आता पात्र म्हणून निवडण्यात आलेत. आता तुम्ही म्हणाल की या बहिणी का निवडण्यात आलेत? त्याचं कारण म्हणजे आता सरकार काय म्हणतंय, आम्ही सरकारी योजनांचे पैसे त्याच लाडक्या बहिणींच्या घरामध्ये देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असतं आणि त्या लाडक्या बहिणी गोरगरीब असतात. त्यामुळे त्यांना शनिवारी 23 मे रोजी आज मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात येऊ लागलेत. ज्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मागच्या आठवड्यामध्ये मिळालेत त्यांना राहिलेल्या एप्रिल महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जोरदार सोडण्यास आता सुरुवात केल्याची माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींनो समोर येत आहे. चला तर मग आता वेळ न घालवता सुरुवात करूया त्या जिल्ह्यांच्या यादीला ज्या जिल्ह्यामध्ये आज शनिवार निमित्त पैशांचं वितरण जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.
सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, पटकन पैसे काढून घ्या, कारण बँकांनी पैसे कट करायला परत एकदा सुरुवात केल्या. कारण बँकांचा मिनिमम बॅलन्सचा नवीन रूल या ठिकाणी आलेला आहे. बँका म्हणतात आमच्या बँकेमध्ये काहीतरी शिल्लक मिनिमम बॅलन्स काहीतरी ठेवा, परंतु महिला अजिबात ऐकत नाहीत. सर्व पैसे या ठिकाणी 1500 रुपये आल्या काढून घरी घेऊन जातात. मग या बँका काय म्हणतात, आमच्या बँकेमध्ये तुम्ही पैसे न ठेवल्यास आम्ही मिनिमम बॅलन्सच्या रूलमुळे तुमचे 300 रुपये आता बँकेच्या माध्यमातून कट करण्यात येईल. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे कट होऊ नये यासाठी तुम्हाला लवकरात लवकर पैसे काढून घेण्याची विनंती केल्या. सर्वात पहिल्यांदा पाहूया की नेमकं कोणाला पैशांचं वितरण होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून एक अपात्र यादी आणि पात्र यादी सांगण्यात आल्या. मग अपात्र यादीमध्ये कोणत्या बहिणी जातात? आज शनिवारी 23 मे रोजी कोणत्या या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, ही यादी एकदा आपण झटपटपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहून घेणार आहोत. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे कोणाकोणाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही. बघा, आता अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या चुकीच्या मार्गाने लाभ घेतल्या होत्या. तुम्ही म्हणाल की आम्ही बरोबर मार्गाने लाभ घेतलाय, मग चुकीच्या मार्गाने लाभ घेतलेल्या बहिणी कोणत्या आहेत? तुमच्या सुद्धा कानावर बातमी आला असणार. गेल्या 4 ते 5 महिन्यांच्या पाठीमागे अशा पण काही लाडक्या बहिणी होत्या. त्यांनी काय केलं होतं, स्वतःचा पण अर्ज भरून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या घेत होत्या. तसेच अनेक त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये मोठा मुलगा असेल किंवा या ठिकाणी त्यांची नवरे असतील, त्यांची खोटी कागदपत्रे दाखवून महिलांनी त्यांचा सुद्धा घरामध्ये हप्ता घ्यायला सुरुवात या ठिकाणी केली होती. त्यामुळे सरकारच्या चौकशी दरम्यान अशा लाडक्या बहिणींचा अर्ज अपात्र करण्यात आलाय. त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता मिळाले नाहीत आणि एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणतंय, तुम्ही गोरगरीब लाडक्या बहिणी आहात, परंतु जर तुमच्या घरामध्ये आता या ठिकाणी तुमचा नवरा पण आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागला असेल, तुम्ही खोटी कागदपत्रे दिली असेल, तर त्या बहिणींना अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही आहे. बघा, त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा अपात्र होण्याचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरलेला आहे, ते म्हणजे अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे. त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी अनेकांना होणार नाही आहे. सर्वांनाच नाही, परंतु यामध्ये काही लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलेत. कारण त्यांचं रेशन कार्ड पहिला पांढरं होतं. पांढरं रेशन कार्ड श्रीमंत महिलांचं असतं, परंतु लाडकी बहीण योजना ज्यावेळी काढली त्यावेळी सरकारने सांगितलं होतं पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना अजिबात या ठिकाणी पैशांचं वितरण होणार नाही. म्हणून त्यांनी चुकीच्या मार्गाने आतून थोडेफार पैसे देऊन आता केशरी व पिवळे रेशन कार्ड या ठिकाणी काढलं होतं आणि त्यामुळे पहिला पांढरं रेशन कार्ड असताना परत एकदा या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड या ठिकाणी त्यांनी काढलं होतं आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आला आहे. फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड ओरिजिनल पहिल्यापासून ज्यांचं आहे फक्त त्यांनाच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज शनिवार आहे, आज एका सुद्धा लाडक्या बहिणीला शिल्लक या ठिकाणी ठेवता कामा नये अशा प्रकारची कडक ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या. त्याचं कारण सुद्धा लाडक्या बहिणींनो आता समोर आलंय, ते म्हणजे आता बघा, उद्या रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत आणि पुढच्या म्हणजे परवा दिवशीपासून सोमवार ते पुढच्या शनिवारपर्यंत काय होणार आहे तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे की संप बँकांचा असल्याने पुढच्या आठवड्यामध्ये अजिबात पैशांचं वितरण होणार नाही. त्यामुळे आजच्या शनिवार निमित्त पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय. लाडकी बहीण योजनेचा शनिवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय. महिला आनंदाने नाचू लागलेत, कारण महिलांना खटाखट 2 मेसेज येऊ लागलेत. काही बहिणींना फक्त एका महिन्याचे पैसे जमा झाले होते आणि आता एप्रिल महिन्याचे पैसे जमा होणं बाकी राहिलं होतं. अखेर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी खटाखट महिलांना या ठिकाणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं सरकारने सांगितलंय
तुम्ही KYC केली असेल तर आज बिंदास्त राहायचं आहे. KYC केलेल्या लाडक्या बहिणींची यादी आता बँकांना देऊन टाकल्या. बँकांना कोणत्या देऊन टाकल्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 99% ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता आहे त्या बँकांना देऊन टाकल्या. स्टेट बँकेतील महिलांना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आज शनिवारी 23 मे रोजी आता पैशांचं वितरण होणार आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्टात जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्या पैशांच्या वाट बघत होत्या. अखेर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होऊ लागल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही मार्च महिन्यापर्यंत हप्ते महिन्याच्या महिन्याला घेतले असाल तर एप्रिल महिन्याचा हप्ता या 16 जिल्ह्यामध्ये घेण्यास तुम्ही तयार राहायचं आहे. सरकारच्या माध्यमातून पहिलं या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. KYC केले असेल तर सर्वांना पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सरकारने अधोरेखित केलाय ते म्हणजे घरामध्ये ज्यांच्या पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे फक्त त्याच गोरगरीब महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. तुम्ही म्हणाल की पिवळ्या व केशरी रेशन कार्डाचा काय संबंध? सरकार म्हणते पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच बहिणींना दिले ज्या बहिणी एकदम गोरगरीब आहेत. त्यामुळे तुमच्या पण घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी तयार राहायचं आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर त्यांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे. जर तुम्हाला मार्च एप्रिल महिन्याचे दोन्ही महिन्यांचे पैसे मिळाले नसतील तर एकत्र 3000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती या महत्त्वाच्या गोरगरीब आणि गरजू या 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो इथून पुढे तयार राहायचं आहे. आता तुम्हाला सर्वच्या सर्व या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगण्यास सुरुवात करत आहे. त्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. चला तर मग आता सुरुवात करत आहोत. तुम्हाला त्या बँकेची यादी सांगत आहे ज्या बँकेची आता पैशांचं वितरण होणार आहे आणि 16 जिल्ह्यांची यादी झटपटपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सरकारने पैसे वितरणासाठी या ठिकाणी आता 3 टप्पे निवडण्यात आलेत. सकाळी बरोबर आता 9 वाजल्यापासून पैशांचं वितरण सुरुवात झाल्या. 9 वाजल्यापासून ते आता दुपारी 3 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आता या ठिकाणी 10 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होईल. जेवढ्या पण काही शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैशांचं वितरण होईल. त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तर तो या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल. दुपारी 3 ते संध्याकाळी आता 8 वाजेपर्यंत तुम्हाला 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल. त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तो वितरण होईल लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा. तर तो संध्याकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा या ठिकाणी होणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे. कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे. KYC केले असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही. कारण सरकार काय म्हणते, KYC लाडक्या बहिणींनी केल्या तर त्यांना या ठिकाणी आता हा मौका आहे, हा चान्स आहे, मुहूर्त लागलाय. त्यांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी आता तुम्ही सर्व काही हप्ते महिन्याच्या महिन्याला घेतलेल्या बहिणी असाल तर तुम्हाला सुद्धा आता पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. चला तर मग आता जिल्ह्यांची लिस्ट पाहू. परंतु याआधी लाडक्या बहिणींना एक सूचना आहे की तुम्ही जर स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात जर खाते उघडले असेल आणि आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत हप्ते जर घेतले असतील तर बँकांनी तुम्हाला अर्जंटमध्ये सूचना सांगण्यात आल्या, तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. तसेच या ठिकाणी तुम्ही जर आतापर्यंत पॅन कार्ड काढून त्या ठिकाणी पॅन कार्ड बँकेला जोडलं असेल तर पॅन कार्डवर या ठिकाणी नवीन माहिती काय आल्या हे बँकेत जाऊन तुम्ही नक्की चौकशी करायचं आहे. कारण बँकेमध्ये गर्दी झालेली असणार आहे पैसे काढण्यासाठी. कारण सरकारच्या माध्यमातून मार्च एप्रिल महिन्याचे हप्ते जोरदार वितरण या ठिकाणी करायला सुरुवात केली. 3000 रुपये मिळणार याबद्दलचा GR त्या ठिकाणी 2-3 दिवसांच्या पाठीमागेच आला होता आणि तशा प्रकारे जोरदार पैशांचं वितरण महिलांच्या खात्यावरती होत असल्याची माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींनो समोर आली आहे. चला तर मग अशा 16 जिल्ह्यांची लिस्ट पाहूया. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का? आणि जर लागला तर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत काहींना पैसे येतील, काहींना संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पैसे येतील, काहींना रात्री पैसे येतील. परंतु आज एका सुद्धा लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवता कामा नये अशा प्रकारची कडक ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या.
त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तयार राहायचं आहे, आपल्या मोबाईलवरती लक्ष ठेवून बसायचं आहे. तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण जमा करण्यात येणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया त्या 16 जिल्ह्यांची लिस्ट सांगायला, ज्या 16 जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेत जमा करण्यात येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिले 2 जिल्हे निवडण्यात आलेत, ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी झालं नव्हतं, त्यांना गरज होती. तर ते जिल्हे म्हणजे लाडक्या बहिणींनो सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, अकोला आणि परभणी. या अकोला आणि परभणी जिल्ह्यातील जेवढ्या पण काही 3.5 ते 4 लाख लाडक्या बहिणी शिल्लक आहेत, त्यांना लवकरात लवकर आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे यवतमाळ आणि रत्नागिरी. हे जे 2 जिल्हे आहेत, यामध्ये सुद्धा या ठिकाणी आता 2 ते 2.5 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत. त्यांना सुद्धा आता पैशांचं वितरण लवकरात लवकर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती लाडक्या बहिणींनो आता समोर आली आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा या ठिकाणी जिल्ह्याचा आता सांगण्यात आलंय कोल्हापूर आणि या ठिकाणी आता सिंधुदुर्ग. हे 2 जिल्हे आहेत, यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी पात्र आहेत. त्यांना सुद्धा पैशांचं वितरण लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे लातूर, बीड, जालना, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा, त्यानंतर इकडे जर आता पाहिलं तर ते म्हणजे आता धुळे आणि गडचिरोली. हे जे भाग आहेत, तर यामध्ये सुद्धा गोरगरीब लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे. तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्याचा काही भाग, ग्रामीण भागातील काही महिला असतील, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ जिल्हा, त्यानंतर पुढचा मुंबई शहर, मुंबई उपनगर, साताऱ्याचा काही भाग. या भागामध्ये लवकरात लवकर आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, तर तो जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत जी तुम्हाला माहिती सांगितली, ही एक अंदाजे सूत्रांमार्फत दिलेली माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला एक अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.